नांदेड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे बसंतराव चव्हाण यांनी आज सकाळी नायगाव इथे मतदानाचा हक्क बजावला। मतदान राष्ट्रीय कार्य असून प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी सपत्नीक नांदेड इथे मतदानाचा हक्क बजावला। लोकशाही प्रबळ करण्याकरता, लोकशाहीला अधिक मजबूत करण्याकरता देशामध्ये सर्वत्र मतदान होत आहे। आपणही मतदान केलं पाहिजे, मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे। परभणी लोकसभा मतदारसंघात मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला। माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी घनसावंगी इथे मतदानाचा हक्क बजावला। तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राहुल पाटील यांनी मराठवाडा हायस्कूल इथे सपत्नीक मतदान केलं। उन्हाचा पारा अधिक असल्याने मतदान केंद्रांवर मंडप, पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प, सहाय्यता केंद्र, प्राथमिक उपचार अशा विविध व्यवस्था करण्यात आल्या होत्या। दरम्यान परभणी शहरापासून जवळच असलेल्या बलसा खुर्द या पुनर्वसन केलेल्या गावाने गावाच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मतदानावर बहिष्काराचा पवित्रा घेतला होता। मात्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या लेखी आश्वासनानंतर इथे सुरळीत मतदान पार पडलं। तर नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ इथे एका युवकाने ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली। या मतदान केंद्रावर पोलिसांनी तत्काळ त्या युवकाला ताब्यात घेतलं असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माध्यमांना माहिती देत मशीनमधील डाटा सुरक्षित असून तत्काळ या ठिकाणी दुसरी ईव्हीएम मशीन पोचवत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडल्याचं सांगितलं।